दुसरा प्रश्न आहे। आणि तिसरा प्रश्न सगळ्यात महत्त्वाची, जी वाहतूक कोंडी शहरामध्ये होतीये त्या ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था काही भागामध्ये आहे, काही ठिकाणी अतिक्रमण झालेली आहेत। स्मार्ट सिटीच्या अंतर्गत केलेली जर काही कामं पाहिली तर ही स्मार्ट सिटी करताना वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न झालाय का वाढवण्याचा प्रयत्न झाला हे आमच्या सारख्याला समजत नाही। कारण की रस्त्याची रुंदी कमी केली गेली आणि फुटपाथ स्मार्ट केले गेले। फुटपाथ स्मार्ट करायला काहीच हरकत नाही, परंतु वाहतुकीची व्यवस्था ही चांगली करण्यासंदर्भामधले कुठल्याही उपाययोजना स्मार्ट सिटीमध्ये किंवा इतर जे जे काही उपाययोजना केल्या त्याच्यामध्ये दिलेला आम्हाला पाहायला मिळत नाही। त्यामुळे तातडीनं पुणे शहरातील सगळी वाहतूक कोंडी, आज आणीबाणीची परिस्थिती आहे, जसं कोरोनामध्ये आणीबाणीची परिस्थिती होती, आपण थोडे नियम बाजूला ठेवून सगळ्या व्यवस्था निर्माण केल्या। आज लोकांची प्रचंड अपेक्षा आपल्या शासनाकडून आहे की या वाहतूक कोंडी संदर्भामध्ये काही उपाययोजना तातडीनं होणं आवश्यक आहे। वन वे सारख्या सुविधा असतील, ट्रॅफिक पोलिसांची संख्या मुंबईची आणि पुण्याची तुलना केली तर पुण्यामध्ये खूप कमी आहे, म्हणजे 20% मुंबईच्या तुलनेने ट्रॅफिक पोलीस आहे। आणि आज प्रश्नच विचारतो साहेब, आता सकाळी 9:30 येऊन आम्ही इथं उपस्थित राहतो, तुम्ही एवढी गडबड करणं योग्य नाही। आम्ही आता तिसऱ्या टर्मच्या विधानसभा सदस्य आहोत, इथे लोक भाषण करतात, प्रश्न विचारत नाही, त्यावेळेस तुम्ही बोलत नाही। मी प्रत्येक पुण्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारतोय, लोकांचं या विषयाकडे लक्ष आहे, त्यामुळे तुम्ही कृपा करून, आम्ही सकाळी 9:30 या ठिकाणी येऊन बसलोय, कृपा करून गडबड करू नका। आता 5 मिनिटं झाले आपण प्रश्न विचारला, उत्तर घ्या ना। तुम्ही मला बसायला सांगा, मी बसतो। उत्तर देऊ नका तुम्ही, तुमचं पुढचा प्रश्न घ्या, उत्तर घ्या ना। कळतंय की मी काय प्रश्न विचारावा आणि काय लक्षवेधी दाखवलेले आहे। प्रश्न इतर क्षुल्लक प्रश्नासारखा क्षुल्लक नाही, अतिशय गंभीर समस्या आहे, त्याच्यावर मी बोलतोय। कृपा करून तुम्ही मला अडथळा आणू नका, नसेल तर मला बसायला सांगा। ठीक आहे, आता साहेब आपण तिसऱ्या टर्मला, मी पण तिसऱ्या टर्मचा आमदार आहे ना, मला मी प्रश्न सोडून एकही विषय अवांतर विचारलेला नाही। बघा, सरळ प्रश्न विचारायचं स्वातंत्र्य नसेल तर कशासाठी 9:30 यायचं? तुम्ही मला अडथळा आणणार असेल तर बोलतो, नाहीतर मला बसायला सांगा, मी बसतो। अरे बोला 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 बोला। ठीक आहे साहेब, आपण हे योग्य नाही। आणि माझा विषय एवढाच आहे की बाकीच्या पण लक्षवेधी लागाव्या, हा माझा विषय आहे, बाकी माझं दुसरं काही म्हणणं नाही। माझी सुद्धा पहिली लक्षवेधी लागलेली आहे, लक्षवेधी लागल्यानंतर मी एकही, तुम्ही मला सांगा मी एक चुकीचं वाक्य बोललो? बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर आहे। बोला 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 बोला। त्याच्यामुळे आता या संदर्भामध्ये ज्या काही उपाययोजना आपण करण्यासंदर्भामध्ये एक जिल्हाधिकारी असेल, आयुक्त असेल किंवा शासन योग्य ठरवेल ती व्यवस्था असेल ती करून या संदर्भामध्ये दर आठवड्याला पुण्याच्या ट्रॅफिकचा आढावा घेतला नाही आणि केलेल्या नियोजनाचं आपण जर प्रगती तपासली नाही तर प्रचंड मोठं संकट त्या सगळ्या परिसरावर आहे। आज आपण 4 FSI देतोय आणि त्या ठिकाणी जे काही लोकांचं लोकसंख्या त्या परिसरामध्ये राहणाऱ्यांची वाढणार आहे, त्यांचं काय होणार आहे याची चिंता आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना आहे। त्यामुळे फक्त आजपर्यंतच नाही तर अजून 10 वर्षानंतर पुणे काय असेल त्याचा विचार करून याचं इंटिग्रेटेड प्लॅनिंग आपण करणार का, हा माझा तिसरा प्रश्न आहे।